आज पुण्यात मतदान प्रक्रिया पार पडत असून ठिकठिकाणी पुणेकर आपला मतदानाचा हक्क बजावतायत आणि अशातच पुण्यातील कोथरूड भागात एक खळबळजनक घटना घडली आहे। कोथरूड गावठाण परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ असलेल्या एका बूथवर चक्क बोगस मतदान झाल्याची माहिती मिळाली आहे। गौतमी पवार नावाच्या एका मतदाराच्या नावावर कोणीतरी दुसऱ्याच बोगस मतदाराने मतदान केल्याची घटना घडली आहे। याबद्दल संबंधित अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली असताना अजून 15 जणांच्या नावावर हे बोगस मतदान झाल्याचे दिसून आले आणि हा सर्व प्रकार फक्त 1 तासात घडलाय। दरम्यान ज्या मतदाराच्या नावावर हे बोगस मतदान झालंय त्या मतदाराने न्यूज अनकटला प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। जेव्हा मी आत गेले, हे माझं फर्स्ट टाइम वोटिंग आयडी होतं। ज्यावेळेस मी वोटिंग आयडी दाखवलं त्यावेळेस तिथले कोऑर्डिनेटर्स त्यांनी मला सांगितलं की तुमचं ऑलरेडी मतदान झालेलं आहे, ज्याच्यावर मी ऑब्जेक्शन घेतलं। ऑब्जेक्शन घेतल्यानंतर मला असं सांगण्यात आलं की व्हिडिओ चालू ठेवायचा नाही, तुमच्यावर ऑब्जेक्शन घेता येईल म्हणून। तरी सुद्धा मी व्हिडिओ चालू ठेवला, माझ्याकडे सगळे व्हिडिओज आहेत। इथे कोथरूड मतदारसंघात थोरात उद्यानात माझ्यासारखे जवळजवळ 15 ते 20 लोक आहेत ज्यांची अशी बोगस मतदानं झालेली आहेत। तर ह्याच्यावर तुम्ही काय ऍक्शन घेणार आहे हे पण मला विचारायचं आहे। एकंदरीत काय म्हणजे गव्हर्नमेंटला काय रिक्वेस्ट आहे, कशा प्रकारे ऍक्शन घेतली पाहिजे? नाही म्हणजे हे कसं झालं माहितीये का की एखाद्याला निवडून द्यायचं म्हणून मग काही करायला तयार आहेत लोक आजकाल। हे झालेले जसं माझ्यासारखे सामान्य नागरिक आहेत, हे मी फर्स्ट टाइम वोटर आहे, जेव्हा की आम्हाला मतदानाचा हक्क आहे त्यावेळेस सुद्धा हे अशा गोष्टी होतात आहे आणि कोथरूड मतदारसंघात होतात आहे। त्याच्यामुळे तर अजूनच जास्ती, कारण इथे सगळे वेल एज्युकेटेड लोक राहतात कोथरूडमध्ये। असं पण नाहीये कोणी की बाबा अनपढ आहे किंवा मग अशिक्षित लोक आहेत। एवढं एज्युकेटेड लोक असून सुद्धा हे सगळं चालू आहे। ह्याच्यावर तुम्ही काय ऍक्शन घेणार आहेत हे पण मला कळायला पाहिजे। आता सगळे मला म्हणतात की 17 नंबरचा फॉर्म धरून मतदान कर, पण जे माझं बोगस मतदान झालंय त्याच्यावर ती जी कोऑर्डिनेटर होती त्यांनी फोटो बघितला नसेल का माझा? तुम्ही विदाऊट, जेव्हा तुमच्याकडे सगळं आहे, फोटो दिसतोय तुम्हाला समोर, माणूस दिसतोय की बाबा हा माणूस हा नाहीये, तरी तुम्ही कसं अलाउड केलं मतदान करायला? त्यांना तुम्ही पुढे कसं पाठवलं बूथवर? हा सुद्धा प्रश्न आहे।